ज्ञानप्रबोधिनीच्या अंबाजोगाई केंद्राच्या यूट्यूब वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण ऐकणार आहोत महर्षी दयानंद यांच्यावरील व्याख्यान। वक्ते आहेत ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉक्टर गिरीशराव बापट। काल संध्याकाळी सावरकर आणि हिंदुत्व या बोलताना मान्यवर यशवंतरावांनी सप्तसिंधू अशा शब्दाचा उल्लेख केला होता। सप्तसिंधू वर्ण हिंदू हे नाव भारताबाहेरच्या लोकांनी भारतात राहणाऱ्या लोकांना कसं दिलं हे त्यांनी सांगितलं। त्या सप्तसिंधूंमध्ये सिंधू नदी ही एक मुख्य, तिच्या पूर्वेकडून वाहत तिला मिळणाऱ्या 5 नद्या आणि तिच्या पश्चिमेकडून वाहत येणारी तिला मिळणारी 7वी नदी, अशा त्या 7 नद्या होतात। पूर्वेकडून वाहत येणाऱ्या ज्या 5 नद्या आहेत त्याच पंचनद्यांच्या प्रदेशाला पंजाब असं म्हणतात। साधारण 1870 या काळातला पंजाब कसा होता गमतीचे वर्णन वेगळ्या ठिकाणून बघायला मिळतं। सगळ्या शिक्षकांनी कधीतरी वाचलं पाहिजे असं एक पुस्तक, त्याचे लेखक आहेत धर्मपाल। आणि ब्रिटिश ज्या काळात भारतामध्ये आले, ब्रिटिशांचं राज्य ज्या काळात भारतामध्ये स्थिर झालं, त्या काळात भारतातली प्राचीन काळापासून चालत आलेली शिक्षण पद्धती कशी होती, त्याचा कुठला भाग टिकून राहिलेला होता, त्यातून कसं शिक्षण चाललेलं होतं, ते गावोगाव कसं पोचलेलं होतं, सर्व जातींमधले विद्यार्थी तिथे कसे शिकत होते आणि सर्व जातींमधले शिक्षकही तिथे कसे शिकवत होते, याचं वर्णन त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे। या पुस्तकामध्ये 1870 साली पंजाब मधली शिक्षणाची स्थिती कशी होती याचं वर्णन केलेलं आहे। 1848 साली सगळा पंजाब हा ब्रिटिशांच्या ताब्यात आला। त्याच्यानंतर साधारण 25 वर्षानंतरचं हे वर्णन आहे। तेव्हा ब्रिटिशांनी आढावा घ्यायला सुरुवात केली, पंजाबमध्ये किती शाळा आहेत, किती विद्यार्थी आहेत, किती शिक्षक आहेत, कुठल्या जिल्ह्यांमध्ये किती आहेत, तिथली शिक्षणाची स्थिती काय आहे, तिथे मुलं किती शिकतायत, मुली किती शिकतायत, एकूण साक्षरतेचं प्रमाण किती आहे, असा सगळा आढावा त्यांनी घेतला। आणि ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी हा आढावा घेतला त्यांनीच लिहून ठेवलं की पंजाबमध्ये 1870-1875 ह्या सुमारास ब्रिटिशांनी सुरू केलेल्या थोड्याच शाळा आहेत, परंतु गावोगाव शिक्षणही चालू आहे, उच्च शिक्षणही चालू आहे, ते प्राचीन भारतीय पद्धतींप्रमाणे चालू आहे। ही पद्धत दृढमूल झालेली आहे, पक्की आहे अजून। आणि याचं कारण 1840 पर्यंत रणजित सिंगांचं राज्य पंजाबवरती चालू होतं। शिखांचं राज्य होतं, पण प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती तीच चालू होती आणि ते स्वराज्य तिथे असल्यामुळे ते अतिशय आस्थेने ती पद्धत चालू ठेवलेली होती। आणखीन एक गमतीशीर संदर्भ मिळतो, थोडासा 4-5 वर्ष अलीकडचा आहे। 1865च्या सुमारास कलकत्त्याच्या जवळ दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये रामकृष्ण परमहंसांची साधना चाललेली होती आणि तिथे तोतापुरी नावाचे त्यांचे गुरु ते तिथे आले आणि
अद्वैत साधना कशी करायची, समाधी कशी लावायची हे तोतापुरीने त्यांना शिकवलं. हे तोतापुरी कुठले, मूळ कुठले ते माहीत नाही, पण त्यांचा जो मठ होता, ज्या मठाचे ते महंत होते, तो पंजाब मधला होता. रामकृष्णांचे एक शिष्य स्वामी शारदानंद, विवेकानंदांचे गुरु बनून, त्यांनी रामकृष्णांच्या सगळ्या आठवणी लिहिलेल्या आहेत. मोठ्या 3 खंडांमध्ये ते सगळ्या आठवणी त्यांनी लिहून काढलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तोतापुरी कोण, कुठले असं रामकृष्णांकडूनच ऐकलेली माहिती त्याच्यामध्ये दिलेली असताना असं म्हटलेलं आहे की तोतापुरी पंजाब मधून आलेले होते आणि त्या काळात पंजाबमध्येच अनेक मठांमध्ये केवळ उच्च शिक्षणच चालू नव्हतं, तर सर्व प्रकारची अध्यात्म साधनाही चालू होती. आणि ही तिथे चालू होती याचं कारण तिथे स्वराज्य होतं, रणजित सिंगांचं साम्राज्य होतं. त्या काळात तोतापुरांची साधना सगळी झालेली, तोतापुरींची. आणखीन एक गमतीशीर संदर्भ बघायला मिळाला. आपले अध्यक्ष आहेत डॉक्टर वसंतराव गोवारीकर, त्यांच्या पत्नी सुधाताई गोवारीकर या चांगल्या लेखिका आहेत. आणि त्यांनी एका शास्त्रज्ञाचं चरित्र भाषांतरित केलेलं आहे. शास्त्रज्ञांचं नाव रुचिराम सहानी, पंजाबमध्ये 1870, 75, 80 या काळामध्ये रुचिराम सहानी पंजाबमध्ये सप्रयोग विज्ञानावरती व्याख्यानं द्यायचे आणि त्या व्याख्यानांसाठी शुल्क ठेवलेलं असायचं. आणि शुल्क देऊन विज्ञानावरची व्याख्यानं ऐकायला, सप्रयोग सप्रात्यक्षिक व्याख्यानं ऐकायला मोठी गर्दी तिथे कशी जमायची आणि किती विविध विषयांवरती ते व्याख्यानं द्यायचे याची यादीच त्यांनी त्या चरित्रामध्ये दिलेली. आणि नवीन नवीन गोष्टी ऐकाव्यात, समजून घ्याव्यात अशी जिज्ञासा पंजाबमध्ये एवढी होती. याचं कारण काय, तर रुचिराम साहनींनीच म्हटलेलं आहे की पंजाबमधल्या लोकांना स्वराज्याचा अनुभव होता आणि स्वराज्यामध्ये नवीन नवीन प्रयोगांचं जसं स्वातंत्र्य असतं हे ते अजून विसरलेले नव्हते. त्यामुळे नवीन काही मिळतंय असं म्हटल्यावर लगेच तिकडे लोक सहजपणे येत होते, जे भारतात कुठे घडलं नाही, आजही घडू शकत नाही की शुल्क देऊन विज्ञानावरची व्याख्यानं ऐकायला पंजाबमध्ये लोक त्यावेळी जमत होते. तर असा हा सगळा 1870 ते 80 हा काळ. त्याच काळामध्ये पंजाबमधल्या लोकांनी आणखीन एका वेगळ्या विचाराचं स्वागत केलं आणि तो वेगळा विचार म्हणजे आर्य समाजाचा विचार. स्वामी दयानंद हे मुळातले गुजरातचे. आर्य समाजाची स्थापना केली त्यांनी मुंबईमध्ये. परंतु आर्य समाजाला सगळ्यात मोठा प्रतिसाद पंजाबमधून मिळाला. आर्य समाजाचं मुंबईच्या नंतरचं दुसरं मोठं केंद्र ते लाहोरमध्ये स्थापन झालं. तेव्हा सगळा पंजाब एकच होता, पश्चिम पंजाब, पूर्व पंजाब, पाकिस्तानमधला, भारतातला सगळा एकच होता. तर लाहोर हेच मुख्य ठिकाण होतं. ती रणजित सिंगांची राजधानी होती, पंजाबची राजधानी होती. त्या आर्य समाजाचं दुसरं मोठं केंद्र लाहोरमध्ये स्थापन झालं आणि मोठ्या संख्येने पंजाबमधल्या गावागावांमधून आर्य समाजाची स्थापना होत गेली. हाही नवीन विचार पंजाबमधल्या लोकांनी स्वीकारला. याचं कारण त्यांना स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा अनुभव होता. तो अजून आठवणी ताज्या होत्या. अनेक जण त्या पिढ्यांमधले अजूनही त्या काळात जगत होते. ब्रिटिशांचं राज्य अजून पक्क व्हायचं होतं आणि रणजित सिंगांच्या राज्याच्या आठवणी होत्या. तर त्याच्यात कोणीतरी एक संन्यासी येतोय आणि काही वेगळा विचार सांगतोय, नवीन विचार सांगतोय आणि तो स्वराज्याचा विचार सांगतोय, स्वाभिमानाचा विचार सांगतोय. त्यामुळे पंजाबमध्ये या आर्य समाजाला मोठा प्रतिसाद मिळाला. 1824 ला स्वामी दयानंदांचा जन्म झालेला. समर्थ रामदासांप्रमाणे काही काळ घरी जास्ती, समर्थांनी 12व्या वर्षी घर सोडलं, यांनी 22व्या वर्षी सोडलं. 1844 साली 20व्या वर्षी, 21व्या वर्षी त्यांनी घर सोडलं साधना करण्यासाठी. समर्थांनी जशी
स्वतःच्या प्रेरणेनेच रामाला गुरु मानून, हनुमंताला गुरु मानून साधना केली, तशी दयानंदांनी स्वतःच्या प्रेरणेनेच साधना केलेली आहे. अनेक गुरु करून पाहिले, कोणाकडून काय शिकायला मिळतंय, कोणाकडून काय शिकायला मिळतंय. आणि अखेर अबूच्या पर्वतावरती जाऊन 2 वर्ष अखंड योग साधना करून त्यांनी समाधीचा अनुभव घेतला. आणि मग त्यांना आतून प्रेरणा झाली की हरिद्वारला कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्याला जाऊ. 1856 साली कुंभमेळा होता हरिद्वारला. अबूहून ते चालत कुंभमेळ्याला निघाले. जसं विवेकानंदांना आधी वाटत होतं की आपण समाधीचा अनुभव घ्यावा, रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं की नाही, तुझ्यासाठी आणखीन काहीतरी काम ठेवलेलं. जसं रामदासांना आधी असं वाटत होतं की आपण परमेश्वराच्या भक्तीमध्ये बुडून जावं, पण मग त्यांनाही प्रेरणा झाली, ते तीर्थयात्रेला निघाले. आणि मग देशातली परिस्थिती पाहून त्यांना असं वाटलं की नाही, आपलं काम फक्त समाधीमध्ये बुडून जाणं, भक्तीमध्ये बुडून जाणं असं नाही, तर आपण जो अनुभव घेतला तोच अनुभव सगळ्या समाजाला घेता येईल, अशी चांगली परिस्थिती समाजामध्ये निर्माण करणं हेही आपलं काम आहे. समर्थांना याच्यासाठी 12 वर्ष तीर्थाटन करावं लागलं. विवेकानंदांचं तीर्थाटन साधारण 2-2.5 वर्षाचं आहे. दयानंदांच्या बाबतीत 4-6 महिनेच पुरले. अबूपासून हरिद्वारपर्यंत चालत जाणं असं फार अंतर नाही आहे, काही महिन्यात जाऊ शकले असं. परंतु त्या काळातही तिथे इंग्रजांविरुद्ध छोटी छोटी बंड चालू होती, इंग्रज सैन्याचे अत्याचार चालू होते. आणि ठिकठिकाणचे यात्रेकरू तीर्थयात्रेला चाललेले जे भिडायचे, त्याच्याकडून भारताच्या वेगळ्या भागामध्ये हे अत्याचार कसे चालू आहेत हे दयानंदांना ऐकायला मिळत होतं. त्यामुळे हरिद्वारला पोहोचेपर्यंत त्यांच्या मनाचा निश्चय झालेला होता की फक्त आपल्याला समाधी सुखाचा अनुभव मिळणं हे पुरेसं नाही, समाजाची परिस्थिती ही बदलली पाहिजे, तर मग समाजातल्या बाकीच्या सगळ्या लोकांनाही हा अनुभव घेता येईल. त्यामुळे अंतिम उद्दिष्ट जरी समाजाच्या सगळ्यांना आपल्यासारखा समाधी सुखाचा अनुभव, परमेश्वराच्या साक्षात्काराचा अनुभव मिळावा असा असला, तरी तेवढी स्वस्थता मिळण्यासाठी समाजस्थिती बदलायला पाहिजे आणि मग आपण ते काम केलं पाहिजे, अशी प्रेरणा दयानंदांनाही झाली. दयानंदांचं मानलं जाणार असं एक आत्मचरित्र आहे, जे त्यांनी हिंदीमध्ये तोंडी सांगितलेलं आहे आणि कलकत्त्याला हिंदी समजणाऱ्या लोकांनी ते बंगाली लिपीमध्ये लिहून घेतलेलं आहे. ब्राह्मो समाजाचे 2 मोठे नेते देवेंद्रनाथ ठाकूर आणि केशवचंद्र सेन यांच्या आग्रहावरून दयानंदांनी ही आपली आत्मकथा 1873 साली कलकत्त्याला असताना सांगितली. पण असं काहीतरी ज्वालाग्राही असं ते आत्मनिवेदन होतं, आत्मकथन होतं की ते हस्तलिखित तसंच राहिलं होतं. 1925 साली बंगालमधलेच आणखीन एक नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी तिथल्या आर्य समाजी लोकांना म्हटलं की आता तरी हे छापा. म्हणून ते छापण्याची जुळवाजुळव सुरू झाली. त्या आत्मचरित्रामध्ये बाकी कुठल्या इतिहासामध्ये नाही अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की 1856 साली हरिद्वारला जो कुंभमेळा झाला त्या काळात काय झालं, त्याच्या आधी अबूला कशी तपश्चर्या केली, योग साधना केली, काय काय अनुभव आले, हे सगळं त्या आत्मकथनामध्ये आहे. पण हरिद्वारला गेल्यानंतर दयानंदांच्या मनामध्ये असं आलं, जे परवा मी विवेकानंदांच्या पत्रातलं वाचून दाखवलं की आपण इतके संन्यासी देशभर हिंडत असतो, लोक आपल्याला भिक्षा देतात, आपण त्यांना परमार्थाचा उपदेश करतो, आपणच त्यांना साधं लौकिक गोष्टींचं शिक्षण का नाही देऊ शकणार. दयानंदांच्या मनातही असाच विचार आला
की हरिद्वारच्या या कुंभमेळ्याला इतके संन्यासी जमतायत, इतके साधू जमतायत, इतके मठाधिपती जमतायत, महंत जमतायत, तर आपण जे अबोहून हरिद्वारला येताना पाहिलं तसंच यांनीही पाहिलेलं असणार. आपल्यासारखा विचार कदाचित त्यांच्यापैकी कोणाच्या तरी मनामध्ये आलेला असेल. तर बोलूया सगळ्यांशी आणि आपल्याला सगळ्यांना काय करता येईल याच्यासाठी, देशाची परिस्थिती बदलण्यासाठी असा विचार करूया. पण दुर्दैवाने तिथे जमलेल्या शेकडो हजारो साधू संन्यासांपैकी त्यांच्यासारखा विचार करणारा एकही जण त्यांना भेटला नाही. आणि त्यामुळे एका बाजूला सगळा कुंभमेळ्यासाठी जमलेला जनसागर आणि थोडंसं खिन्न होऊन कोणीच प्रतिसाद देत नाही असं पाहून गंगा नदी ओलांडून दुसऱ्या काठाला दयानंद जाऊन थांबले. आता प्रतिसाद जरी कोणी दिला नाही तरी असा काही संन्यासी असं काहीतरी वेगळंच बोलत चाललेलं आहे हे मात्र त्या कुंभमेळ्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये सगळीकडे पसरलेलं होतं. आणि ते ऐकून एका दिवशी रात्री 5 जण ह्या संन्यासाचा शोध घेत तिथे आले. त्या आत्मकथनामध्ये म्हटलेलं आहे की हे 5 जण कोण होते. एक होते तात्या टोपे, दुसरे होते नानासाहेब पेशवे, तिसरे होते त्यांचे बंधू रावसाहेब पेशवे, चौथा होता त्यांचा वकील किंवा राजदूत अजीमुल्ला खान आणि 5व्या राणी लक्ष्मीबाई. की असा काहीतरी एक संन्यासी स्वातंत्र्यासाठी आपण काहीतरी संन्यासांनी केलं पाहिजे असं म्हणणारा कुंभमेळ्यात हिंडतोय हे नानासाहेब पेशव्यांना कळलं. तेही असंच कोणी मिळतंय का असं शोधासाठी कदाचित कुंभमेळ्याला आलेले असतील किंवा त्यांचं आधीपासूनचं जे काही दळणवळण देशभर चालू होतं, भाकऱ्या आणि कमळाची फुलं पाठवून ते साधू संन्याशांच्या द्वारे चालू होतं, त्याचं काही आढावा घेण्यासाठी आलेले असतील. काय आले असतील माहीत नाही, कारण बाकी कुठल्याच इतिहासात उल्लेख नाही. ह्या आत्मकथेमध्येच फक्त याचा उल्लेख आहे. तिथे त्यांची प्रश्नोत्तर झालेली आहेत ती सगळी दयानंदांनी त्या आत्मकथेमध्ये दिलेली आहेत. कशामुळे पारतंत्र्य आलं, आपले स्वातंत्र्याचे उठाव पुन्हा पुन्हा अपयशी का होत आहेत, आणि दयानंदांनी त्याचं स्वच्छ उत्तर दिलेलं आहे की आपल्यामध्ये एकही नाही. आपण सगळेजण आपापल्या पुरते पाहतोय, आपापल्या संस्थानापुरते पाहतोय. प्रत्येकाला स्वतःच्या स्वार्थाची काळजी आहे, देशाची काळजी कोणीच करत नाही. म्हणून हे पारतंत्र्य आलेलं आहे. एखादी लढाई तुम्ही जिंकाल पण ब्रिटिश पुन्हा आपला अंमल इथे बसवतील, कारण तुमच्या मदतीला कोणी येणार नाही. सगळेजण आपापल्या पुरतच पाहणारे आहेत. पण तरी सुद्धा आम्ही हे करायचं ठरवलंय, तर तुम्ही आम्हाला काय मदत द्याल. संन्याशांना ठिकठिकाणी लोकांनी काही दक्षिणा दिलेली होती. दयानंदांनी असे साठवलेली रक्कम सगळी नानासाहेब आणि लक्ष्मीबाईंच्या पुढे आणून दिली. असंच मला आणखी मिळाले तर मी तुम्हाला ते आणून देईन, तुमच्यापर्यंत पोहोचवेल असं आश्वासन दिलं. नंतर पुन्हा यांची भेट झाली की नाही, कुठे झाली काही कळत नाही. कारण हे 5 जण पुन्हा कानपूरला, बिठोरला, झाशीला निघून गेले. आणि दयानंद पण त्याच्यानंतर हिमालयातून पलीकडे आणखीन कोणी योगी भेटतायत का हे पाहण्यासाठी तिबेटकडे ल्हासापर्यंत गेले. हरिद्वारच्या बाजूनी गंगोत्रीची यात्रा करून तिबेटमध्ये गेले आणि परत येताना थोडीशी तिबेटला प्रदक्षिणा मारल्यासारखी करून भूतानच्या बाजूनी परत भारतामध्ये आले. त्या आत्मकथेमध्ये पुन्हा उल्लेख आहे
तो मार्च 1857चा बंगालमध्ये बराकपूरला आलेले आहेत. एका सैन्याच्या छावणीच्या बाहेर वडाच्या झाडाखाली तळ ठोकून बसलेले आहेत आणि आता कोणीतरी सैन्याचे आल्यानंतर दर्शनाला गावोगावचे लोक होते, तसे सैन्याच्या छावणीतले लोकही एक एक दोन दोन लपून छपून असे दर्शनाला येत होते. त्याच्यात मंगल पांडेची भेट झाली असा उल्लेख त्या आत्मकथनामध्ये आहे. काय बोलणं झालं, पुढे काय झालं, काही उल्लेख नाही. त्याच्यानंतर दयानंदांनी जो आर्य समाजासाठी धर्मग्रंथ म्हणून सत्यार्थ प्रकाश लिहिलेला आहे, त्या सत्यार्थ प्रकाशामध्ये एक परिच्छेद असा उल्लेख आहे की ज्यांना काहीतरी स्वाभिमान आहे, आपलं राज्य पाहिजे असलं वाटलं पाहिजे, तर त्या लोकांनी झुंज द्यायला तयार असलं पाहिजे. आणि झुंज कशी द्यायची, तर बाहेर लोकांनी आपल्या देवीच्या रक्षणासाठी ब्रिटिशांशी जसा लढा दिला अशी दिली पाहिजे. बरेच दिवस हे बाहेर लोक कोण असा शोध इतिहासकार घेत होते आणि मग लक्षात आलं की ही कानपूरच्या जवळ राहणारी एक जमात आहे आणि तिथल्या त्यांच्या देवीच्या देवळाला इंग्रज सैन्याने धक्का पोचवलेला होता. मुळात आधीच्या त्या स्वातंत्र्य युद्धाच्या प्रयत्नात होते की नाही माहीत नाही, पण देवीच्या देवळाला धक्का बसल्यामुळे ह्या बाहेर जमातीचे सगळे लोक चौकाळून उठले आणि ब्रिटिशांशी सगळ्यात जास्ती महिने लढा या बाहेर लोकांनी तिथे त्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात दिलेला आहे. बाकीची सगळी सैन्य ही स्वतंत्रपणे एकेकट्याला गाठत इंग्रजांनी त्यांना हरवलेलं होतं. पण हा कोणीच नेता नसलेला असा हा बाहेर लोकांचा जमाव हा मात्र आपल्या देवीच्या देवळाचा अपमान झाला म्हणून ब्रिटिशांविरुद्ध काही महिने सतत लढत होता. तर तसं आपण झुंजलं पाहिजे असा उल्लेख त्या आत्मकथनामध्ये आहे. आणि ह्याचाच अर्थ त्या आत्मकथनाचे संपादक आहेत त्यांनी म्हटलेले, त्यांनी बऱ्याच तारखा जुळवायचा प्रयत्न केलेला आहे, कुठल्या कुठल्या तारखेचा उल्लेख कसा आहे. तर ज्या काळात हा सगळा स्वातंत्र्य युद्धाचा लढा चालू होता 1857च्या मे पासून पुढचे 4-5 महिने, त्या काळात दयानंद नेमके त्याच भागात फिरत होते. काय करत होते, कुठे कुठे नेमके गेले हे कळत नाही, पण त्याच भागात फिरत होते एवढं मात्र तारखा तिथे जुळतात. कदाचित या स्वातंत्र्य युद्धाच्या प्रयत्नांमध्ये आधी नानासाहेबांची जी काही भेट झालेली होती त्यावेळी ठरल्याप्रमाणे काहीतरी असेल. पण हा सगळा स्वातंत्र्य रक्षणाचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मग आता आणखीन काय करायला पाहिजे असा दयानंदांचा विचार सुरू झाला. प्रश्न विनोबांच्या ह्याच्यात जो ऐकला आपण, विवेकानंदांच्या ह्याच्यात ऐकला तोच प्रश्न की आणखीन चांगलं सैन्य मिळवून, आणखीन चांगलं संघटन करून लढाई जिंकता येईल आपल्याला. कारण तेवढं शौर्य आपल्या लोकांकडे हे स्वातंत्र्य युद्धात अनेक ठिकाणी दिसलो. योजकतेमध्ये कमी पडलेलो होतो, एकजुटीमध्ये कमी पडलेलो होतो. पण असं स्वातंत्र्य मिळवलं तरी ते टिकेल कसं आणि मुळात स्वातंत्र्य गेलंच का याचा विचार सुरू झाला. आणि त्यांना असं वाटलं की आपल्याच परंपरेचा आपण मुळातून अभ्यास केला पाहिजे. योग साधनेचा उपयोग व्यक्तिगत मोक्षासाठी होईल, समाजाच्या मुक्तीसाठी फक्त योग साधना पुरणार नाही, आपली सगळी परंपरा काय आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या परंपरेचं जे मूळ, यशवंतरावांनी ती व्याख्या सांगितली अप्पांनी प्रबोधनीच्या हिंदुत्वाच्या मांडणीमध्ये केलेली, की वेद संभूता अशी जी परंपरा आहे आमची, वेदांमध्ये जिचं मूळ आहे अशी जी आमची परंपरा आहे, त्या वेदांचाच अभ्यास केला पाहिजे. म्हणून ते मथुरेला आले आणि 1860 ते 1863 अशी 3 वर्ष मथुरेला स्वामी विरजानंदांकडे व्याकरणाचा अभ्यास आधी केला आणि त्याच्यानंतर वेदांचा अभ्यास केला. एका वेदाचा अभ्यास त्यांनी आधीच केलेला होता, यजुर्वेदाचा लहानपणीच अभ्यास केलेला होता.
पण बाकीही वेदांचा अभ्यास त्यांनी तिथे केला. उपनिषद अभ्यासली, दर्शन सगळे अभ्यासली. आणि मग ह्या स्वामी विरजानंदांनी त्यांना असं सांगितलं, यांनी आपली स्वयंप्रेरणेने गावातच जो मदत करत होता, 3 वर्ष भिक्षा देत होता, जेवणाची व्यवस्था करत होता, त्याच्याकडे जाऊन सांगितलं की मला गुरुजींना गुरुदक्षिणा काहीतरी द्यायची. आणि मग त्यांनी काही शेर लवंगा दिल्या. त्या लवंगा त्यांनी आणून गुरुजींना गुरुदक्षिणा म्हणून दिल्या. गुरुजी म्हणाले, एवढी गुरुदक्षिणा पुरेशी नाही, आणखीन गुरुदक्षिणा मला पाहिजे. आणि आज भारतामध्ये जे पाखंड माजलेलं आहे, म्हणजे वेदविरोधी मतं सगळी जी आहेत ती नाहीशी करून पुन्हा वेदांचं मत, वेदांचा विचार तो भारतात प्रस्थापित कर, हीच माझी गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा द्यायची म्हटल्यावर काही प्रश्नच नाही, ते करायचं, गुरुची आज्ञा शिरोधार्य मानायची. पण हे कसं करायचं हे सुद्धा एकदम सुचत नाही. मग पुढची 4-5 वर्ष उत्तर भारतात ठिकठिकाणी फिरताय, काय करायचं, कसं करायचं विचार चालू, वेगळे प्रयोग चालू आहेत. म्हणजे वैष्णव मताचं खंडन करून पाहणे, शैव मत कसं बरोबर आहे असं एका ठिकाणी सिद्ध करत, मग दुसऱ्या ठिकाणी जाऊन शैव मत कसं चुकीचं आहे असं वादविवाद तिथे लोकांना सांग, असे त्यांचे प्रयोग चालू होत. म्हणजे तेच त्यांनी नंतर पुण्यामध्ये त्यांनी व्याख्यानं दिली तेव्हा म्हटलंय की हे मी का केलं माहित नाही, की एका ठिकाणी जाऊन शैवमत प्रस्थापित केलं, दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याचं खंडन मी केलं. पण ते गुरुजींना जी गुरुदक्षिणा द्यायची होती ती कशी करायची चाचपणी चालू होती. 12 वर्षांनी कुंभमेळा 1856 साली समाधीचा अनुभव घेतलेला आहे आणि कुंभमेळा काय असतो बघूया म्हणून चाललेले आहेत. आणि देश परिस्थिती दिसली आणि मन बदललं. पुन्हा 1868 साली हरिद्वारला कुंभमेळ्यासाठी पुन्हा गेले. 12 वर्षात दयानंद मात्र पूर्ण बदलून घेतलेले होते. स्वातंत्र्य युद्धाचा अनुभव घेतलेला होता, लढण्याचा होता की नाही माहित नाही, त्याच्या योजनेचा होता की नाही माहित नाही, पण योजक माहिती होते आणि युद्ध झालेलं प्रत्यक्ष पाहिलेलं होतं. योजकांच्या मनातल्या प्रेरणा काय होत्या, त्यांच्या मनातली आग काय होती ते कळत होतं आणि ते अयशस्वी कशामुळे झाले हे पाहिलेलं होतं. स्वतः काहीतरी विचार करून ठरवलेलं होतं की मुळाशी जायला पाहिजे, पारतंत्र्य आलंच का या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. त्याच्यासाठी वेदांचा अभ्यास केलेला होता आणि वेदांचं मतच, वेदांचा विचारच भारतात प्रस्थापित केला पाहिजे अशी गुरूंची आज्ञा घेऊन बाहेर पडलेले होते. 1868 साली संन्यासीच होते. तेव्हा उत्तर भारतामध्ये वेगळ्या मठांमध्ये संन्यासींनी अनेक प्रकारच्या गोष्टींचा संचय करायची पद्धत होती. तसं ह्यांच्याकडचे बरेच साहित्य वाढत गेलेलं होतं. हरिद्वारला सगळं त्यांनी आपल्या समोरचं सामान देऊन टाकलं. फक्त कौपीनं धारण केलं, अंगाला राख फसली आणि हरिद्वारला तिथे गंगेच्या वाळवंटामध्ये पात्रामध्ये एक ध्वज रोवला. पाखंड मत खंडन करणारी अशी ही विजय पताका तिथे लावली आणि तिथून मग शंकराचार्यांनी जी पद्धत वापरली, शास्त्रार्थ करत, वादविवाद करत गंगेच्या किनाऱ्याने त्यांनी जायला सुरुवात केली. 1873 साली 5 वर्षांनी ते कलकत्त्याला पोहोचले. काशीला मोठा शास्त्रार्थ झाला होता, त्यांच्यावरती मारेकरी घातले गेले, त्यांच्यावर विषप्रयोग झाला, कारण हे सगळ्यांचंच खंडन करत सुटले. साली कलकत्त्याला पोहोचल्यानंतर मात्र देवेंद्रनाथ ठाकूर, केशवचंद्र सेन हेही सुधारक, ब्राह्मो समाजाचे संस्थापक, तर नुसतं खंडन करून पुरणार नाही, काय करायला पाहिजे हेही लोकांना दाखवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एकट्याने काम करून पुरणार नाही. काहीतरी समाज, समिती, संघटन, मंडळ स्थापन करायला पाहिजे हे तिथे त्यांच्या लक्षात आलं. आणि असं संघटन करायचं असेल तर फक्त कौपिनावर हिंडून चालणार नाही. म्हणून केशवचंद्र सेनांच्या सूचनेनुसार त्यांनी अंगरखा शिवून घेतला आणि
तो वापरायला सुरुवात केली. तोपर्यंत सगळ्या शास्त्री पंडितांचीच वादविवाद करायचा होता. त्यांची भाषा त्यावेळी संस्कृतच होती आणि केवळ वादविवादाच्या वेळी नाही तर एरवी सुद्धा संस्कृतमध्येच बोलायचं असा त्यांचा पण होता. लोकांपर्यंत पोचायचं असेल, लोकांचं संघटन करायचं असेल तर आज संस्कृत भाषा उपयोगी नाही, हिंदी भाषा वापरायला पाहिजे हे सुद्धा केशवचंद्र सेनांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी संस्कृतमध्ये बोलायच्याऐवजी हिंदीमध्ये बोलायला आणि लिहायला सुरुवात केली. तेवढ्या 3च भाषा येत होत्या त्यांना, गुजराती, संस्कृत, गुजराती मातृभाषा, संस्कृत आणि मग नंतर हिंदी. इंग्रजी अजिबात शिकलेले नव्हते. मोठी गमतीशीर आहे की भारताच्या पुनर्जागरणामधल्या 2 महत्त्वाच्या व्यक्ती, रामकृष्ण परमहंस इंग्रजी अजिबात शिकलेले नव्हते आणि दयानंद इंग्रजी अजिबात शिकलेले नव्हते. त्यामुळे वैशिष्ट्य यांचं हे आहे की भारतामध्ये जी काही नवीन मांडणी करायची आहे त्याच्यासाठी परदेशातलं काही घ्यायला पाहिजे का आपल्याला, का आपल्याच मूळ शक्तीच्या जोरावरती आपण नवीन मांडणी करू शकतो, नवीन रचना करू शकतो. तर आपल्याच वारशाच्या आधारावरती नव्याने रचना करता येईल हे दयानंद दाखवलं. कारण इंग्रजी विद्या ते शिकलेच नव्हते, त्यांना वाचताच येत नव्हतं इंग्रजी. आणि मग कलकत्त्याहून निघाले. समाजात मुक्तपणे वावरता येईल अशी वस्त्र धारण केलेली आहेत, लोकांना समजेल अशी हिंदी भाषेचा वापर सुरू केलेला आहे आणि मग प्रवास करत करत मुंबईला आले. तिथे आर्य समाजाची स्थापना केली. तिथपासून त्यांनी जे मांडायला सुरुवात केलं सगळ्याचं सार सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये आहे. काय त्याच्यात सांगितलेलं आहे? आपल्या प्रबोधिनीचा जो दुसरा खंड आहे, ज्ञानप्रबोधिनी एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, त्या दुसऱ्या खंडामध्ये रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद यांना आम्ही आमचे आदर्श का मानतो याच्यावरती एक लेख लिहिलेला आहे. समाजात मानसिक क्रांती घडवण्याचे तत्वज्ञान व प्रेरक शक्ती म्हणून प्रबोधिनींनी त्यांच्या शिकवणुकीचे सार आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आहे असं त्या लेखामध्ये म्हणते. की दयानंदांच्या शिकवणुकीचं जे सार आहे सत्यार्थ प्रकाशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तर त्याच्यामुळे समाजात मानसिक क्रांती होऊ शकेल. आधी काहीतरी लोकांच्या मनाची ठेवण अशी आहे की ज्याच्यामुळे स्वातंत्र्य गेलं आणि पारतंत्र्य आलं. पुन्हा स्वातंत्र्य आल्यानंतर पुन्हा पारतंत्र्य येऊ नये याच्यासाठी लोकांचं मानसिक ठेवण बदलायला पाहिजे. मानसिक ठेवण बदलणं म्हणजेच मानसिक क्रांती होणं, हेच काम प्रबोधिनीमध्येही करायचं आपल्याला. तर त्याच्यासाठीचं तत्वज्ञान आणि प्रेरक शक्ती म्हणजे यांच्या शिकवणुकीचं सार. आता त्यांचं काम, त्यांची तत्व ही काही 100% तशी लागू पडत नाही. पण काही गोष्टी ह्या पक्क्या असतात. म्हणजे कामाचा पाया हा पक्का असतो आणि ध्येय पक्का असतो. पायापासून ध्येयापर्यंत कसं जायचं त्याचे मार्ग मात्र बदलत असतात, कारण ध्येय अतिशय दूरचं असतं. काळानुसार मधली परिस्थिती बदलते, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घ्यावे लागतात. पण पाया मात्र पक्का. वेदांत तत्वज्ञान असं दयानंद म्हणाले. वेदांमधल्या वेदांताचं म्हणजे उपनिषदांचा भाग हेच खरं तत्वज्ञान असं विवेकानंद म्हणाले. अरविंदांनी ते मान्य केलेले, त्यांनी वेदांवरती मोठं भाष्य लिहिलेलं आहे. वेदांमध्ये प्रारंभ असलेला उपनिषद हे ज्याचा कळस आहे असं तत्वज्ञान हा पाया आमचा. ते नाही कळलं तर त्याचं सार गीतेमध्ये आलेलं आहे. गीतेतलं तत्वज्ञान हा आमचा पाया. आणि काय झालं पाहिजे, ध्येय काय, तर एकट्या व्यक्तीचा मोक्ष पुरेसा नाही, सगळ्या समाजाचा मोक्ष मिळाला पाहिजे. आणि तो मोक्ष याच जन्मात याच जगात मिळतो
म्हणजे पूर्ण जीवन कसं असतं हे सगळ्या समाजाला अनुभवता आलं पाहिजे, हे ध्येय. याच्यासाठी जाण्याचा मार्ग कसा? मधल्या मार्गामध्ये अनेकांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजा रणजित सिंह, का म्हटलं ते कळेल. पंजाबमधला परिस्थिती त्या स्वराज्यामुळे त्यांच्या काळातल्या कशी बदल वेगळी होती. आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर, कबीर, गुरु नानक व विनोबा. विनोबांचा अभ्यास का करतोय आपण ते कळेल की पाया त्यांना मान्य आहे, ध्येय त्यांना मान्य आहे, पण काळानुरूप परिस्थितीनुरूप ते वेगवेगळे मार्ग सुचवत आहेत. विनोबांनी स्वातंत्र्यानंतर सुद्धा आणखीन एक मार्ग सुचवलाय. काल त्याचा ओझरता उल्लेख झाला. भूदानाचा 20व्या शतकाच्या पूर्व भागातील म्हणजे सुरुवातीच्या काळातील टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, शिवाजी महाराज आणि रणजित सिंह सारखे हे सुद्धा स्वराज्यासाठी प्रयत्न करणारे, मध्य भागातील सावरकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, अशी ही यादी मोठी आहे. म्हणजे आपण फक्त ह्या चौघांचाच अभ्यास करायचा आहे असं नाही, तर अनेकांचा अभ्यास करायला लागेल. हे मधले जे अनेक आहेत त्यांनी काय केलं की आपल्या प्रतिभेने आपल्या काळात जे प्रश्न समोर दिसत होते त्याच्यावरची उत्तरं त्यांनी शोधून काढली. त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच करायचं असं नसून त्यांनी स्वतंत्र बुद्धीने प्रश्न कसे सोडवले हे शिकायचंय आणि आपण आपल्या समोरचे प्रश्न आपल्या बुद्धीने सोडवायचे. त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचा अभ्यास करायला पाहिजे. ग्रामविकसनाचं काम प्रवणीचं, त्याचा आदर्श काय, त्याचा उद्देश काय असं म्हणताना त्याच खंडामध्ये असं म्हटलंय की महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सामाजिक परिवर्तन कसं झालं पाहिजे हे जे सांगितलंय त्या पद्धतीने प्रवणीचं ग्रामविकसनाचं काम चाललं पाहिजे. सावरकरांच्या रत्नागिरी पर्वाचा उल्लेख काल यशवंतरावांनी केला की रत्नागिरीत त्यांनी हे सामाजिक सुधारणा कशा व्हायला पाहिजेत 12 वर्ष अखंड त्यांचे प्रयोग चालू होते. विनोबा समजायचे असतील तर त्यांचे गुरुजी महात्मा गांधी हे सुद्धा आपल्याला समजायला लागते. कधीतरी तेही आपण समजून घेतले पाहिजे. याला इतिहास आणि संस्कृती असे दोन शब्द आपण वापरलेले आहेत. इतिहास घडतो तो वीर पुरुषांमुळे, राजकारणी पुरुषांमुळे, शिवाजी महाराज, रणजित सिंह, लोकमान्य टिळक अशांसारख्याच्यामुळे इतिहास घडतो. आणि संस्कृती कशी घडते ती ज्ञानेश्वर, कबीर, गुरु नानक, विनोबा अशा संतांच्यामुळे संस्कृती घडते. आपण सांस्कृतिक कार्यक्रम शाळेमध्ये व्हायचे म्हणजे मग नृत्य, नाट्य, कला संमेलन असा विचार करतो. तर ही संस्कृती तर सगळ्याच देशांमध्ये असते. इतर सगळ्या संस्कृतींपेक्षा भारतीय संस्कृतीचं वेगळेपण म्हणजे इथला संस्कृतीचा पाया हा संतांच्या संदेशामध्ये आहे. त्यामुळे एखादा समाज घडतो म्हणजे काय घडतो तर इतिहासाचे उभे धागे आणि संस्कृतीचे आडवे धागे ह्याच्यातून ते समाजाचं वस्त्र बनत असतं. तर हे दोन्ही आपल्याला करायचं आहे. तर हे संस्कृती कशी घडवायची, कुठल्या आधारावरती घडवायची हेही ज्यांनी सांगितलं आणि इतिहास कसा घडवायचा हेही ज्यांनी सांगितलं असे महर्षी दयानंद. संपूर्ण समाजाची रचना वेदांच्या पायावर करता येते हे त्यांनी दाखवलं. सत्यार्थ प्रकाशामध्ये ते दाखवलेलं. वेदांच्या पायावरती त्यांनी काय काय दाखवलं, ज्याला आपण आधुनिकता असं म्हणतो. जातीभेद निरर्थक आहे, अस्पृश्यतेला काहीही आधार नाही, काही जाती उंच, काही जाती नीच, काही वरच्या, काही खालच्या जाती, याला काही अर्थ नाही. यानंतरची भेसळ, प्रदूषण आहे भारतीय संस्कृतीतलं. मूळ वेदांमध्ये संस्कृती सांगते की सर्व माणसं समान आहेत. सर्व माणसं समान आहेत म्हणजे स्त्रिया आणि पुरुष सुद्धा समान आहेत. त्यामुळे स्त्रियांनाही शिक्षण मिळालं पाहिजे आणि मालमत्तेवरचा हक्क, ज्याचे कायदे आत्ता आत्ता भारतामध्ये होत आहेत अजून, तेही समान हक्क स्त्रियांना मिळाले पाहिजे असं दयानंदांनी दाखवून दिलं. यज्ञ केला पाहिजे, दैनंदिन उपासना केली पाहिजे आणि सामूहिक साप्ताहिक हवन केलं पाहिजे.
हेही दयानंदांनी सांगितलं. दैनंदिन उपासना ही चित्तशुद्धीसाठी असं आपण प्रबोधिनीमध्ये म्हणतो, आणि सामूहिक उपासना ही समूह शक्ती जागरणासाठी, म्हणजे आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही एवढे मोठे आहोत, इतका मोठा आमचा समूह आहे याची जाणीव सतत व्हावी याच्यासाठी. तर याची बीज दयानंदांनी रोवलेली आहेत. मध्ये दयानंदांचं निधन झालं. पुन्हा त्यांच्यावरती विषप्रयोगच झाला, कारण वादाची पद्धत असल्यामुळे अनेक शत्रूही तयार व्हायचे. जसे अनेक समर्थक तयार झाले आणि आर्य समाज सुरू झाला अनेक ठिकाणी, त्यांचं आपलं मत प्रस्थापित करायची पद्धत वादाची असल्यामुळे शत्रूही अनेक होते. असाच एकदा विषप्रयोग झाला आणि दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी 1883 साली दयानंदांचं निधन झालं. म्हणजे हे 125वे वर्ष आहे. या वर्षीचा दिवाळीतील लक्ष्मीपूजन ही त्यांची 125वी पुण्यतिथी असेल. सत्यार्थ प्रकाशामध्ये दयानंदांनी काय काय प्रकारचं सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात एक 10 मिनिटांमध्ये बघू आणि आज थांबूया. आपल्या सगळ्यांना नामस्मरण करायला आवडतं, जप करायला आवडतं. दयानंदांनी नामस्मरण म्हणजे परमेश्वरासारखे होण्याचा प्रयत्न करणे असं सांगितलं. परमेश्वराचे गुण स्वतःमध्ये आणण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे मोठी कामे करून त्याने मोठे झाले पाहिजे. त्याने समर्थाहून समर्थ बनावे, आपले सामर्थ्य वाढवावे, अधर्माचरण कधीही करू नये, सर्वांवर दया करावी, आपल्या प्रगतीची साधने परिपूर्ण बनवावीत, तंत्रज्ञानाचा विकास करून नाना प्रकारची उपकरणे तयार करावीत, साऱ्या जगातील जीवांना आपल्याप्रमाणे सुखदुःख असते हे ओळखावे, सर्वांचे रक्षण करावे, विद्वानांमध्ये विद्वान बनावे, दुष्कृत्य करणाऱ्यांना दुष्टांना शिक्षा करावी, सज्जनांची पाठाकणी करावी, कारण हे सगळं परमेश्वर करतो. अशा प्रकारे परमेश्वराच्या नावांचे अर्थ जाणून घेऊन परमेश्वराच्या गुणकर्म स्वभावानुसार आपले गुणकर्म स्वभाव बनवण्याची धडपड करणे हेच परमेश्वराचे नामस्मरण होय. आणि हे सगळे गुण सांगणारे परमेश्वराची 100 नावं त्यांनी सत्यार्थ प्रकाशच्या पहिल्या प्रकरणामध्ये दिलेली आहेत. नामस्मरण म्हणजे नुसतं तोंडाने जप उच्चारायचं नाही, करायचं नाही, त्याप्रमाणे बनायचा प्रयत्न करायचा. मग सगळ्या आयुष्याची आखणी करायची तर लहानपणापासून सुरुवात झाली पाहिजे. लहान मुलांना आईने काय शिकवलं पाहिजे, तर पहिली गोष्ट सांगितली की प्रत्येक अक्षराचा आणि शब्दाचा शुद्ध स्पष्ट उच्चार कसा करायचा. म्हणजे जे मराठीत व्याकरण आपण 7वी 8वी 9वी पर्यंत धडपडत असतो मुलांना शिकवायचं, कंठ्य दंत्य तालव्य ओष्ठ्य, तर हे लहानपणी घरोघर आईने शिकवलं पाहिजे. म्हणजे किती शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे बघा. शुद्ध स्पष्ट उच्चार कसे करायचे, सुंदर वाणीचा उपयोग कसा करायचा हे मुलांना सगळ्यात आधी आईने शिकवलं पाहिजे. आणि मग लहान थोर आदरणीय माता पिता राजा विद्वान अशा सगळ्यांची कसं बोलावं मर्यादेने हे शिकवलं पाहिजे. निष्कारण खेळणे, रडणे, हसणे, भांडणे, आनंद व दुःख करणे, कोणत्याही पदार्थाची लालसा बाळगणे, ईर्ष्या व द्वेष करणे यांची सवय मुलांना लागणार नाही हे शिक्षण घरी झालं पाहिजे. हे सत्यार्थ प्रकाशा धर्मग्रंथामध्ये सांगितलं की धार्मिक बनायचं असेल तर इथपासून सुरुवात झाली पाहिजे त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्र श्लोक सूत्रे गद्य पद्य त्यांच्याकडून अर्थासहित तोंडपाठ करून घ्यावे. म्हणून यावर्षी त्यांच्याला भेटीला जे सुचवलं होतं ते त्याच्यासाठी सुचवलं होतं. अर्थासहित तोंडपाठ केलं म्हणजे मग ते लबाड माणसांकडून फसवली जाणार नाही. त्याचबरोबर विद्या व धर्माविरुद्ध भ्रमात गुरफटून टाकणाऱ्या सर्व गोष्टींचीही, म्हणजे भूतप्रेत फलज्योशी ज्योतिष मंत्रतंत्र, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पायाभरणी त्यांनीच केली जणू काही. या सगळ्याची माहिती त्यांना द्यावी म्हणजे खोट्या गोष्टींवर त्यांची अंधश्रद्धा बसणार नाही असं लिहिलं. मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना काय सांगावं. आभूषणे धारण केल्याने देहाभिमान आणि विषयासक्ती वाढते.
त्यामुळे खरी आभूषणे काय ते मुलांना शिकवावे. गर्व व अपवित्रता यापासून मुक्त असतात, सत्याचं आचरण करतात, विद्याग्रहण आणि विद्यादान करण्यात तत्पर असतात आणि सर्वांची दुःख दूर करण्यासाठी जे प्रयत्न करत असतात तेच खरं सुभूषित आहेत. मग शिक्षण कोणाकोणाला पाहिजे? त्या काळची भाषा आहे, त्यामुळे म्हणतात की चारही वर्णांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि युक्तिवाद मोठा गमतीशीर आहे की फक्त ब्राह्मणच शिक्षित झाले आणि बाकीचे वर्ण शिक्षित झाले नाहीत तर ब्राह्मणांना स्वार्थी बनण्याचा आणि इतरांना फसवण्याचा मोह होऊ शकतो, कारण बाकीचे आराडी आहेत आणि त्यांना पाहिजे ते सांगायला लागतील, तसं सांगत गेलेले आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनी आपल्या मर्यादेत राहायचं असेल तर इतर सगळेजणही शिकले पाहिजेत, तर ते ब्राह्मणांना फसवू देणार नाही, फसवणूक करू देणार नाहीत. आणि इतर वर्णीयांनी काय केलं पाहिजे? त्यांनी अभ्यास केला पाहिजे, कारण विद्या, धर्म, राज्य आणि लक्ष्मी यांची वृद्धी करणारे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र लोकच असतात. ब्राह्मणांनी हे ह्याच्यात पडायचं नसतं, त्यांनी भिक्षेवरतीच जगायचं असतं. क्षत्रिय, वैश्य व शूद्रांना नियमानुसार चालवणारे ब्राह्मण, कारण ते कोणाचे मिंधे नाही, ते इतरांना आग्रहाने सांगू शकतात की असं करा. आणि ब्राह्मण व संन्यासी यांना नियमानुसार चालवण्याचं काम क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी करायचं आहे. म्हणून सर्व वर्णांच्या स्त्री पुरुषांमध्ये विद्या व धर्म यांचा प्रचार अवश्य झाला पाहिजे. ब्राह्मणांनी सर्व वर्णांमध्ये सर्व शास्त्रांचा अभ्यास व्हावा ह्याच्यासाठी अधिक प्रयत्न करावे असं सत्यार्थ प्रकाशामध्ये सांगितलेलं आहे. मग आणखीन क्रांतिकारक पराधीन काय झालो आपण? जेव्हापासून ब्रह्मचर्याकडे दुर्लक्ष होऊ लागले, विद्याभ्यास थांबला आणि पराधीन अशा बाल्यावस्थेत आई बाबांच्या इच्छेप्रमाणे विवाह होऊ लागले, तेव्हापासून या देशाची अवनती होऊ लागली. म्हणून विवाहाचा निर्णय मुलाने व मुलीने करावा. हा निर्णय करण्या इतके ते शिक्षित झाले पाहिजेत, वयाने मोठे. त्यामुळे तेव्हाच्या दृष्टीने क्रांतिकारकच म्हटलं पाहिजे. मुलीचं वय 16 झाल्याशिवाय तिचं लग्न करू नये आणि मुलाचं वय 25 झाल्याशिवाय त्याने लग्न करू नये असं त्याने सांगितलेलं आहे. हे वयाचे आकडे बदलतील काळानुसार कदाचित, परंतु बालविवाह थांबले पाहिजेत. त्याच्यामुळे देशाची अवनती झाली आहे. मग गृहस्थाश्रमामध्ये काय काय करावं, पंचमहायज्ञ करावेत वगैरे असं सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रम झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारणं आवश्यक आहे आणि संन्यासाश्रम हा सुद्धा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे असंही सांगितलेलं आहे. भोजन, आच्छादन वगैरे कर्मे संन्यासी टाळू शकत नाही. तर जर ही कर्म सुटू शकत नसतील तर इतर उत्तम कर्मही सोडल्याने ते पापी होणार नाहीत का? त्यामुळे संन्याशांनी सत्य उपदेश आणि वेदादी सत्यशास्त्रांचा विचार आणि प्रचार हा करत राहिला पाहिजे. त्यांचंही समाजासाठी काहीतरी कर्तव्य आहे. म्हणून दयानंद त्या कामाला लागलेले होते. मग राज्य व्यवस्था कशी असावी हेही सांगितलेलं आहे. त्यातला गमतीशीर भाग म्हणजे वीर आणि तत्वज्ञ आपल्या प्रवणीच्या लेखात म्हटलंय, जर कोणी केवळ आत्म्याचे बळ म्हणजेच विद्या व ज्ञान वृद्धिंगत करील आणि शारीरिक सामर्थ्याकडे दुर्लक्षित करील तर त्याचा काही उपयोग नाही. कारण एकटा बलवान मनुष्य शेकडो ज्ञानी व विद्वान लोकांना जिंकू शकतो. या उलट जर फक्त शारीरिक बळच वाढवले आणि आत्म्याचे बळ वाढवले नाही तर विद्येच्या अभावी उत्तम राज्यकारभार चालू शकत नाही. अराजक माझे. त्यामुळे इतिहास आणि संस्कृती, वीर आणि तत्वज्ञ, शारीरिक बळ आणि आत्मिक बळ या दोन्हीचा एक समतोल विकास झाला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. मग तत्वज्ञानाचा भाग काही आहे, कारण वेदांमध्ये तत्वज्ञान सगळं आलेलंच आहे. परमेश्वर कोणाला म्हणावं? आपण 33 कोटी देव म्हणतो. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव. आणि या 33 देवांहून श्रेष्ठ त्यांचा स्वामी असा 34वा जो परमात्मा तोच एकमेव उपास्य असला पाहिजे.
मग त्यांचा मूर्तीपूजेचा विरोध, तोही त्यांनी इथे मूर्तीपूजेला विरोध का? परमेश्वराने निर्माण केलेली पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती वगैरे वस्तूंच्या अद्भुत रचना पाहून ईश्वरांचे स्मरण होत नसेल तर आपण बनवलेली मूर्ती पाहून तिचं स्मरण होईल का? ज्या डोंगरातून माणूस मूर्ती घडवतो ते डोंगर व पृथ्वी याच परमेश्वराने बनवलेल्या महामूर्ती नाहीत का? मग ते पाहून जर का परमेश्वराचं स्मरण होत नसेल तर माणसाने बनवलेल्या मूर्तीहून कसं स्मरण होईल? असं त्यांचा त्याच्याबद्दलचा आग्रह त्यांनी या पद्धतीने युक्तिवादातून मांडलेला आहे. आणि हा वाचल्यावर मग त्यांच्या मूर्तीपूजे का नको त्याचा विरोध हा काहीतरी समजू शकतो आपल्याला. मग मूर्ती नको तर काय करावं? तर सजीव देवांची पूजा करावी. आपल्याला पंचायतन हा शब्द माहिती, त्यांना शंकराचार्यांचं पंचायतन मान्य नाही, ते म्हणजे वैदिक पंचायतन, वेदांकडेच गेलं पाहिजे. शंका आली की वेदात काय म्हटलं ते बघूया, आणि वेदात सगळं काही म्हटलं ते फक्त अभ्यास तेवढा पाहिजे तर समजा. तर वैदिक पंचायतन काय त्याने सांगितलंय? पहिली मूर्ती पूजनीय देवता म्हणजे माता, दुसरा देव पिता, त्याचीही सेवा करावी आणि त्याचा सत्कार करावा. तिसरा देव गुरु किंवा आचार्य, तन मन धनाने त्यांची सेवा करावी. चौथा देव अतिथी, जो विद्वान, धार्मिक, निष्कपटी, सर्वांचे कल्याण इच्छाणारा, जगभर भ्रमण करणारा, सत्याच्या उपदेशाने सर्वांना सुखी करणारा अतिथी असतो, त्याची सेवा करावी. आणि पाचवा देव विलक्षण वाटेल आपल्याला, म्हणजे असं कोणी आपल्या इथे वेदांच्या आधाराने म्हणतोय पाचवा देव गृहस्थाश्रमासाठी आहे. पाचवा देव पत्नीसाठी पती व पतीसाठी पत्नी हा होय. स्त्रीला तिचा पती देवाप्रमाणे वाटला पाहिजे व पुरुषाला त्याची पत्नी देवतेप्रमाणे पूजनीय असते. म्हणजे त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना प्रसन्न ठेवलं पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे. या देवतांची पूजा न करता जे केवळ पाषाणतिकांच्या मूर्तींची पूजा करतात ते अत्यंत वेदविरोधी आहे. विनोबांनी एका ठिकाणी प्रार्थनेबद्दल फार छान वाक्य म्हटलेलं आहे. ते दयानंदाचे वाक्य तसंच्या तसं मला वाचायला मिळालं. त्यामुळे आपण विनोबाही वाचतोय आणि दयानंदांचं चरित्र ऐकतोय एका शिबिरात. कारण मूळ स्रोत सगळ्यांचा एकच आहे की वेद वेदांत गीता नाम विनुना सार उद्धृत, असा विनोबांनी श्लोक तयार केलाय की त्याचंच सार मी सांगतोय. ब्रह्म सत्यम जगत स्फूर्ती ही, जीवन हे स्फूर्ती आहे. प्रसादाने परवा सांगितलं जीवनम सत्य शोधनम, जीवनात आपण सगळ्यांनी सत्य शोधत राहिलं पाहिजे. तर ईश्वराची प्रार्थना, जी व्यक्ती ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असेल तिने त्याप्रमाणे आपला आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सर्वोत्तम बुद्धी मिळावी म्हणून परमेश्वराची प्रार्थना करत असेल तर तिने आपणाकडून होईल तितका विद्या व्यासंग केला पाहिजे. म्हणजे असे की आपल्या पुरुषार्थाची पराकाष्ठा केल्यानंतरच परमेश्वराची प्रार्थना करणे उचित आहे. प्रार्थना अशी करायची असते हे लक्षात नाही घेतलं तर मूर्खाप्रमाणे प्रार्थना करता करता एखादा माणूस अशी प्रार्थना करेल की हे परमेश्वरा, तू आम्हाला भाकरी बांधून घाल, माझे घर झाडून काढ, माझे कपडे धुव आणि माझी शेती वाढून कसून दे. अशा प्रकारे जे लोक देवावर हवाला ठेवून आळसाने बसून राहतात ते महामूर्ख असतात. कारण माणसाने पुरुषार्थ करावा हीच परमेश्वराची आज्ञा आहे. आधी पुरुषार्थ करावा आणि मग त्याला प्रार्थनेची जोड द्यावी. विनोबांनी प्रार्थनेचा अर्थ असंच सांगितलेला. मग सृष्टीचा प्रारंभ कसा झाला तेही सांगितलेलं आहे. पण त्याच प्रकरणात ते आपण समजून घेतलं नाही तर काय होतं, तर आपल्या देशाची आज जशी स्थिती झाली की आळस, प्रमाद व आपसातील यादवी म्हणजे संघटनेचा अभाव या दोषांमुळे आपले अखंड स्वतंत्र स्वाधीन निर्भय राज्य राहिलेले नाही. जे काही उरले आहे ते विदेशी लोकांकडून पादाक्रांत केले जात आहे. कारण तेव्हा ब्रिटिशांचं राज्य अजून पसरत होतं. जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा देशवासियांना अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. कोणी काहीही म्हटले तरी स्वदेशी राज्य असणे ही सर्वश्रेष्ठ व उत्तम गोष्ट असते. वेगवेगळ्या भाषा, भिन्न प्रकारचे शिक्षण आणि भिन्न व्यवहार यांच्यामुळे होणारा विरोध नाहीसा होणे अत्यंत कठीण आहे. तो नाहीसा झाल्याखेरीज लोकांना एकमेकांचं हित साधणे व आपले उद्दिष्ट साध्य करणे सहजासहजी शक्य होणार नाही. याच्यामध्ये ती संघटनेची बीज आहेत. आपला देश जागृत व्हायचा असेल, स्वतंत्र व्हायचा असेल
तर संघटना केली पाहिजे. शेवटचा एक आपल्याला माहिती असलेला श्लोक आहे, त्याचा उल्लेख करतो. अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते, असा श्लोक आपण प्रबोधिनीमध्ये म्हणतो. त्यांनी असं म्हटलं की कर्म आणि उपासना यांना अविद्या असे म्हणतात, कारण त्याच्यामध्ये क्रिया करावी लागते. आणि विद्या ही ज्ञानस्वरूप आहे. पवित्र कर्म, पवित्र उपासना आणि पवित्र ज्ञान यांच्या योगाने मुक्ती मिळते. त्याच्याशिवाय जीवन असू शकत नाही. हे तिन्ही करणे म्हणजेच मुक्तीचं साधन आहे, व्यक्तीचं आणि समाजाचं. आणि शेवटचं की एकटा आर्य समाज हे काम करू शकणार नाही, म्हणून सर्व संप्रदायांना आवाहन केलेलं आहे. ज्या देशातील पदार्थांनी तुमची आमची शरीरे बनली आहेत, आज त्यांचे पालन पोषण होत आहे व यापुढे होणार आहे, त्याची आपण सर्वजण तन मन धनाने व प्रेमाने उन्नती करूया. या समाजाला म्हणजे आर्य समाजाला तुम्ही यथोचित सहाय्य कराल तर ती फार चांगली गोष्टी आहे. कारण समाजाला भाग्यशाली बनवणे हे समुदायाचे काम असते, एकट्या दुकट्याचे काम नसते. तर दयानंदांनी जे हिंदुत्व सांगितलेलं आहे, त्यांना हिंदू हा शब्द मान्य नाही, त्यांनी आर्य हा शब्द आग्रहाने मांडलेला आहे. पण जे सांगितलेलं आहे ते हे की आपल्या देशाची अस्मिता राखायची असेल तर आपलं मूळ काय ते शोधा, त्या मुळापासून शक्ती घ्या. मुळं जितकी खोल जातील तितकं झाड उंच वाढतं. तसं आपल्या समाजाची उन्नती व्हायची असेल तर आपल्या मुळांचा शोध घ्या आणि त्याच्या शक्तीवरतीच मोठं व्हा. हा दयानंदांचा संदेश हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, त्यांचं चरित्रही समजून घेऊया आणि कधीतरी सत्यार्थ प्रकाशामध्ये त्यांनी काय प्रकाश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे तोही समजून घेऊया.